आज मी तुमच्यासाठी कोबी आणि ज्वारीच्या पिठापासून अशी एकदम मस्त आणि नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यामुळे काय होणार आहे, लहानापासून मोठे सर्व आवडीनं खातील। तर इथे बघा, 1 वाटी मी इथे ज्वारीचे पीठ घेतलेले, 1 कोबी घेतलेला आहे। आता हा कोबी आपल्याला कापून त्यातला चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। पाव किलो कोबी आपण यातला काढून घेणार आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरचे इथे भांडे घेतलेले, त्यात बघा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, त्या सुद्धा सालीसकट घेतलेल्या आहे मी। त्यानंतर 10 ते 12 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या। ह्या मिरच्या छोट्या-छोट्या होत्या, त्यामुळे 10-12 घेतलेल्या आणि जर मोठ्या मिरच्या असेल तर 7 ते 8-9 मिरच्या घेतल्या तरी चालेल। त्यानंतर पाव चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचे, बघू शकता तुम्ही। तुमच्याकडे ओवा असेल तर तुम्ही यामध्ये ओवा सुद्धा ॲड करू शकता। ओवा घातल्याने सुद्धा चव खूप छान लागते। तर मी इथे जिरे घातले, जिऱ्यामुळे पण त्याची चव खूप छान लागते। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार 1 चमचा मी इथे मीठ घातलेले आहे। मीठ मी आधीच घालून घेणार आहे। मिक्सरमध्ये मिरची वाटताना जर आपण मीठ घातलं तर त्याची चव अजूनच छान येते। तेव्हा कधीही मिरची जेव्हा तुम्ही कसली तयार करत असाल तर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून पहिलं बारीक करून घ्यायचं, म्हणजे त्याची चव अजूनच वाढते। आता बघू शकतात असं ठोसार असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पूर्णपणे बारीक नाही करायचं आहे। आता इथे आपली ही मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, ती साईडला ठेवायची। नंतर एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी हे पाव किलो हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण नेहमी भाकरीला वापरतो तेच पीठ आपण इथे वापरणार आहे। त्यामध्ये आपल्याला 3 चमचे, आपला जो पोहे खायचा चमचा आहे तो 3 चमचे आपण इथे चण्याच्या डाळीचे किंवा बेसन आपण इथे घालून घेणार आहे। तर मी इथे 3 चमचे घातलेले। तर बेसनाचं प्रमाण हे कमी असावं आणि पिठाचं, ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त आहे इथे। त्यानंतर आपल्याला जी मिरची आपण थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि मीठ ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। मी सर्व काढून घेतलेली बघा, आणि थोडंसं ठोसारच ठेवलेलं आहे, त्याने काय होतं चव पण छान लागते त्याची। तर आपण हे सर्व काढून घेऊ, तोपर्यंत आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे तो परत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आपण ते साईडला तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जो कोबी आहे तो बारीक उभा चिरून घेतलेला आहे मी। तर आता एक अख्खा कोबी होता 1 किलोचा, त्यातला पाव किलो कोबी मी इथे यामध्ये घालून घेणार आहे। बघू शकतात असा लांब लांब आपल्याला सडक असा कोबी कापून घेतलेला आहे मी। यातला अर्धा कोबी मी यातला घालून घेणार आहे, हे बघू शकतात। आणि एकदम छान असा मस्त पातळ सुद्धा कापलेला आहे। जेवढा पातळ असेल तेवढा ही रेसिपी छान होते। तर आपण इथे कोबी घालून घेतलेला पाव किलो इतका, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडा जास्त पण घालू शकतात, पण ही इतकं प्रमाण एकदम परफेक्ट आहे पाव किलो कोबी पाव किलो पिठाला, तर बरोबर होते। तर त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स पण करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता मी इथे बारीक चिरून धुवून आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला, आणि छान हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात तुम्ही, आधी कोबी थोडासा ओलसर आहे म्हणून आपण आधी थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ते हे करून घ्यायचं आहे, मिक्स करत चालायचं आहे। तर आता इथे बघा, आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं। नंतर आपल्याला ग्लासाने थोडं थोडं पाणी घालून आपण असं मिक्स करत जाणार आहे। तर हातानेच इथं मिक्स करायचं, म्हणजे बॅटर एकदम व्यवस्थित परफेक्ट तयार होतं। तर आता आपण जसं थोडं थोडं पाणी घालत जाऊ तसं बॅटर एकदम व्यवस्थित तयार होत जाणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता बघा, 1 ग्लास पाणी संपलेलं आहे, मी दुसरा पण ग्लास भरून घेतलेला बघा, आणि मी हाताने छान असं मॅश करून घेते, छान असं चेवून घ्यायचं जेणेकरून ते एकजीव होतं। तर तुम्ही बघू शकतात एकदम मस्त झालेलं आहे हे बॅटर। आणि ज्वारीचं आणि कसं असतं, पौष्टिक पण असते ज्वारी, आणि मुलं शक्यतो ज्वारीच्या किंवा बाजरीची भाकर खात नाही,
तर ह्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी करून दिली तर मुलांना समजणार पण नाही की ही रेसिपी कशापासून बनवलेली आहे. हे तुम्हाला खाल्ल्यावर शेवटपर्यंत सुद्धा कळणार नाही की हे कशापासून बनवलेलं, कारण की याची चवच इतकी छान येते ना, लहान आणि मोठे सर्व आवडीने खातील इतके छान होतात. तर थोडीशी मी अजून हळद घातलेली आहे, कारण की त्याचा कलर पण आला पाहिजे म्हणून मी थोडीशी परत पाव चमचा मी हळद घातलेली आणि त्याचं अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घालते. आणि इतकं घट्ट आपल्याला पाहिजे आणि बॅटर आपलं एकदम मस्त झालेलं आहे. ह्याच पद्धतीने पाहिजे, खूप घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे. थोडंसं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ पण एकत्र झालं पाहिजे आणि जी मीठ मिरची आपण जी घातली ती पण व्यवस्थित झाली पाहिजे. बॅटर आपलं एकदम मस्त तयार आहे. त्यानंतर बघा इथे कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि छान अशी उकळीसुद्धा आली, छान असं खळाखळा आपलं इथं तेल उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ही भजी यामध्ये सोडून घ्यायची. बऱ्याचदा तुम्ही चण्याच्या डाळीच्या पिठाची किंवा मुगाची, उडदाची बरीच अशी भजी खाल्ली असेल, पण तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीच्या पिठापासून बघा भजी एकदम मस्त कुरकुरीत पण बनतात आणि मेन म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला ही कळणार नाही की ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे. तर लहान मुलं जर ज्वारी वगैरे खात नसेल ना, तर तुम्ही ह्या पद्धतीने देऊ शकतात. एकदम मस्त लागते आणि चवीला पण आणि तशीच आपल्याला पौष्टिक पण आहे तेवढी ती. तर आता आपण हे एका साईडने असं मस्त तळून घेऊ. एक साईड झाल्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या बाजूने लगेच 2 मिनिटांनी हे पलटी करून घ्यायचे. फास्ट गॅसवरतीच तळून घ्यायचे आपल्याला. दोन्ही साईडनी तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, बघू शकता त्याचा कलर पण खूप छान आलेले आहे आणि भजी पण खूप मस्त झालेली बघा, एकदम मस्त दिसते. त्याच्यामध्ये जी कोथिंबीर कोबी घातलेली ते सर्व त्यातलं दिसते आणि बाकीची राहिलेली सुद्धा मी इथे तळून घेणार आहे. तुम्ही बघा ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना ही नक्की खाऊ घाला. ह्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही अशी गरमागरम भजी जर केली तर ती 2च मिनिटात फस्त होतील, इतकी सुंदर लागतात. माझी मुलंसुद्धा ज्वारी बाजरी खात नाही, तर मी ह्या पद्धतीने ज्वारीची भजी बनवली तर त्यांना शेवटपर्यंत समजलं नाही की ही ज्वारीच्या पिठापासून भजी बनवलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं पण नाही आणि त्यांनी ती खाऊन पण घेतली. तर तुम्ही हे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा मुलांना खायला देऊ शकतात आणि तुम्ही बघू शकतात कलर किती छान आलेला आहे आणि एकदम मस्त अशी भजी तयार झाली. जरी तुम्ही सणासुदीला सुद्धा जरी तुमच्याकडे चण्याच्या डाळीचे पीठ नसले किंवा तरी तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची भजी तयार करू शकतात. ज्या लोकांना ज्वारी आवडत नाही त्यांना सुद्धा ही ज्वारीची भजी खाऊ घालू शकतात. आणि माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. घरी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.